नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होणे. हे शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरची लक्षणे ओळखणे कठीण असतं, पण काही सामान्य लक्षणे लक्षात घेऊन आपण सावध राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सर्वसाधारण कॅन्सरची लक्षणे. पहिली म्हणजे अचानक वजन कमी होणे. काही महिन्यात वजन झपाट्याने कमी होणे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय थकवा येणे. पुरेशी झोप लागल्यावरही सतत थकवा जाणवणे. तिसरी गोष्ट म्हणजे अचानक भूक कमी होणे. चौथी म्हणजे त्वचेत बदल. खुणा किंवा काळे ठिपके वाढणे, रंग बदलणे किंवा आकार बदलणे, जखम बरी न होणे. पाचवी गोष्ट म्हणजे दीर्घकाळ खोकला किंवा आवाज बसणे. सहावी म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत वेदना होणे. सातवी गोष्ट म्हणजे गिळताना त्रास होणे किंवा पोटात दुखत राहणे. आठवी गोष्ट म्हणजे रक्तस्राव होणे, लघवी, सोज किंवा उलटीत रक्त येणे. महिलांमध्ये अनियमित योनीतून रक्तस्राव होणे. नववी गोष्ट म्हणजे गाठ किंवा सूज. शरीराच्या कुठल्याही भागात नवीन गाठ जाणवणे, उदाहरणार्थ स्तन, मान किंवा पोट. दहावी गोष्ट म्हणजे दीर्घकाळ पोट बिघडणे, जुलाब देखील असू शकतात. 11वी गोष्ट म्हणजे रात्री जास्त घाम येणे, विशेषतः तापाशिवाय. 12वी गोष्ट म्हणजे सतत ताप येणे किंवा वारंवार इन्फेक्शन होत राहणे. 13वी गोष्ट म्हणजे हाडे किंवा पाठीचा त्रास जो सतत वाढत जातो. 14वी गोष्ट म्हणजे तोंडातून किंवा नाकातून रक्तस्राव होत राहणे. 15वी गोष्ट म्हणजे त्वचेवर खाज, लालसरपणा, काळेपणा किंवा घट्टपणा येणे. 16वी गोष्ट म्हणजे आवाजात बदल, सतत घरघर करत राहणे. 17वी गोष्ट म्हणजे लघवी करताना जळजळ किंवा रक्त येत राहणे. ही 17 लक्षणे कॅन्सरची आहेत, पण कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया. स्तनाचा कॅन्सर, रक्तात गाठ, त्वचा अंकुचन, निप्पलमधून पांढरा रक्तयुक्त स्राव होणे. फुफ्फुसाचा कॅन्सर, सतत खोकला, रक्तासारखं कफ, श्वास लागणे. पोटाचा कॅन्सर, भूक न लागणे, पोटात वेदना होणे किंवा उलटी होणे. तोंडाचा कॅन्सर, तोंडात जखम बरी न होणे, पांढरे लाल ठिपके, जबड्यात वेदना होणे. गर्भाशयाचा कॅन्सर, मासिक पाळीच्या बाहेर रक्तस्राव होत राहणे. हे काही कॅन्सरचे प्रकार आहेत, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही लक्षणे नेहमीच कॅन्सरमुळेच असतात असे नाही. पण जर ती दीर्घकाळ टिकली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो, हे कायम लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.